नमस्कार बालमित्रांनो, ग म भ न मराठी भाषेची कार्यशाळा या आपल्या लाडक्या यूट्यूब वाहिनीवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपल्या आजच्या कथेचा नायक आहे वेदांत. वेदांत अभ्यासात खूप हुशार आहे. वर्गात शिक्षकांचा लाडका देखील आहे आणि गणितात तर त्याचा हात कोणीच धरू शकत नाही. पण अशा या गुणी मुलाला एक वाईट सवय होती, जी त्याला एका मोठ्या संकटात टाकणार होती. काय होती ती सवय आणि वेदांतला कोणती अद्दल घडली हे जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग ऐकूया आजची गोष्ट. बालमित्रांनो, आपल्या आजच्या कथेचं नाव आहे अशी अद्दल घडली. वेदांत नावाचा एक खूप हुशार मुलगा होता. त्याला शाळेत जायला आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला खूप आवडायचे. त्याच्या खोलीत नेहमी वेगवेगळ्या गोष्टींची आणि विज्ञानाची पुस्तके विखुरलेली असायची. अभ्यासाच्या बाबतीतही तो नेहमीच तत्पर असायचा आणि गणिताचा विषय म्हणजे त्याचा जीव की प्राण होता. असा हा वेदांत. शाळेत वेदांत सर्व शिक्षकांचा लाडका होता. त्याच्या वर्ग शिक्षिका नीलमबाई जेव्हा जेव्हा वर्गात कठीण प्रश्न विचारायच्या तेव्हा वर्गात वेदांतचाच हात सर्वात आधी वर असायचा. तो अतिशय शिस्तप्रिय आणि अभ्यासू मुलगा म्हणून संपूर्ण शाळेत ओळखला जायचा. असा हा वेदांत अतिशय आदर्श विद्यार्थी होता शाळेत, बरं का मुलांनो. पण वेदांची ना एक वाईट सवय होती. त्याला घरचा डब्बा मुळीच आवडत नसे. त्याची आई त्याच्या डब्यात आवडीने सुकामेवा, ताजी फळे, पौष्टिक पोळी भाजी द्यायची. पण वेदांत तो डबा न उघडताच गुपचूप घरी परत आणायचा. त्याला घरच्या अन्नापेक्षा बाहेरचे चटपटीत पदार्थ जास्त आवडायचे. तुमचंही असं होतं का बरं? तर हा वेदांत काय करायचा, तर वेदांतला बिस्किटे, साखर, चीज, चिप्स तुम्हालाही आवडता ना, तसंच वेदांतलाही खाण्याची जणू चटकच लागली होती. मधल्या सुट्टीत आईने दिलेला डब्बा बाजूला सारून तो चोरून चोरून चिप्सची पाकिटे खायचा. त्याला वाटायचे की हे चविष्ट पदार्थ खाल्ल्याने त्याला जास्त शक्ती मिळते आणि त्याचा मेंदू तल्लख चालतो. पण हे त्याचे पूर्णपणे चुकत होते. तुम्हालाही तुमची आई पुन्हा पुन्हा समजावत असेल आणि तुम्ही तिचं ऐकतच नसाल. तसंच वेदांत करायचा. घरी आल्यावरही तो आईने प्रेमाने बनवलेले वरण भात किंवा हिरव्या पालेभाज्या नाकारायचा. आई, मला हे जेवण नको बरं, मला फक्त पास्ता आणि नूडल्स हवेत, असा तो नेहमी हट्ट करायचा. आई त्याला नेहमी समजावून सांगायची की जंक फूड आरोग्यासाठी काही चांगले नाही, पण वेदांत तिचे काहीच ऐकत नसे. आता गंमत काय झाली, तर सतत जंक फूड आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे वेदांतचे पोट वारंवार बिघडू लागले होते. कधी कधी त्याला वर्गात बसल्यावर अचानक पोटात जोरात कळा यायच्या. पण त्याच्या सर्वात आवडीच्या गणित विषयाचा एक ऑलिम्पियाडचा पेपर जवळ येत होता. त्यामुळे त्याने आपल्या दुखण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री वेदांतने खूप सारे चीज सँडविच आणि गोड बिस्किटे खाली. त्याला वाटले की यामुळे त्याला रात्रभर जागून अभ्यास करायला खूप ऊर्जा मिळेल. पण त्याचे पोट आधीच जंक फूडमुळे खूप जड झाले होते आणि आतून पूर्णपणे बिघडले होते. परीक्षेच्या दिवशी सकाळी जेव्हा वेदांत उठला तेव्हा त्याच्या पोटात असह्य पोटदुखी सुरू झाली. त्याला साधे ताटही उभे राहता येईना. आई धावत त्याच्या खोलीत आली आणि तिने पाहिले तर काय, वेदांत बेडवर पडला असून वेदनेने विवळत आहे. आई, आई, माझ्या पोटात खूप दुखते आई. तिने त्वरित त्याला सावरण्याचा खूप प्रयत्न केला. पोटदुखी इतकी वाढली की शेवटी त्याला डॉक्टरांकडे न्यावे लागले. डॉक्टर काकांनी त्याला तपासले आणि सांगितले चुकीच्या आहारामुळे त्याच्या पोटाला गंभीर इन्फेक्शन झाले आहे.
यामुळे काय झाले तर वेदांतला त्याच्या सर्वात महत्वाच्या गणिताच्या ऑलिम्पियाडच्या पेपरलाच जाता आले नाही. वर्षभर ज्या विषयासाठी त्याने खूप कष्ट घेतले होते तो पेपरच बुडल्यामुळे त्याला आता रडू आले. संध्याकाळी त्याच्या वर्गशिक्षिका नीलमबाई त्याला भेटायला घरी आल्या. वेदांतने रडत रडत त्यांना आपली चूक कबूल केली आणि वचन दिले, बाई, आता मी कधीही बाहेरचे जंक फूड खाणार नाही. मी आईने दिलेला पौष्टिक डबा नेहमी आनंदाने संपवेन. नीलमबाईंनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवून त्याला धीर दिला आणि सांगितलं की पुढच्या परीक्षेसाठी तू आणखी जोमाने तयारी कर. काही दिवसांनी वेदांत पूर्णपणे बरा झाला. आता त्याच्या डब्यात नेहमी ताजी फळे आणि घरची भाजीपोळी असते बरं का. त्याला आता समजले होते की अभ्यासात हुशार राहण्यासाठी शरीर निरोगी ठेवणे सर्वात महत्वाचे असते. त्याला त्याच्या चुकीची खरोखरच अद्दल घडली होती आणि त्याने पुन्हा कधीच पाकिटबंद अन्न खाले नाही. तर मित्रांनो, जंक फूडच्या हव्यासापोटी वेदांचा वर्षभराचा अभ्यास वाया गेला. पण यातून त्याने एक खूप मोलाचा धडा शिकला. तो म्हणजे आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. वेदांत प्रमाणे आपणही बाहेरचे पाकिटबंद पदार्थ आणि तेलकट अन्न टाळले पाहिजे आणि घरचा पौष्टिक डबा खाल्लाच पाहिजे. तुम्हाला आजची ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच बोधप्रद कथा पाहण्यासाठी आपल्या ग.म.भ.न मराठी भाषेची कार्यशाळा या वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.